नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स लेसन नंबर 4 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट या लेसनमधले न्यूमेरिकल्स. फक्त 4च न्यूमेरिकल्स आहेत. सॉल्व्ड एक्झाम्पल्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. पूर्ण लेसन पण ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. आता आपण जस्ट न्यूमेरिकल्स पाहणार आहोत जे की एक्सरसाइजमध्ये आहेत. सो लेट अस स्टार्ट. पण न्यूमेरिकल्स पाहण्याआधी आपल्याला काही इम्पॉर्टंट टर्म्स पाहायचे आहेत की ज्यामध्ये शॉर्ट फॉर्म्स म्हणजे जसं की पॉवरसाठी आपण पी वापरतो, त्याचं युनिट वॅट आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण आधी पाहणार आहोत. सो पहिल्यांदा आपण पॉवरच घेऊया. पॉवरच्या शॉर्टकटमध्ये आपण पी लिहितो, याचं युनिट आहे वॅट. ओके. त्याच्यानंतर आपण घेऊया करंट. करंट आपण आय लिहितो, याचं युनिट आहे ॲम्पियर. हे काही महत्त्वाचे टर्म्स आहेत जे की सारखे या लेसनमध्ये वापरले गेलेले आहेत आणि पुढे देखील वापरले जाणार आहेत. त्याच्यानंतर ॲज युजल आपण टाईम घेऊया. टाईमसाठी टी आपण शॉर्टकटमध्ये वापरतो, याचं युनिट जे आहे तर ते आहे सेकंद. मोस्टली याच्यामध्ये आपण सेकंदच वापरतो, SEC ज्याला आपण शॉर्टकटमध्ये लिहितो. आपण याला छान नंबर्स देऊया. त्याच्यानंतर आणखीन आपण वापरत असतो पोटेन्शियल डिफरन्स. हे सगळे टर्म्स आपण ऑलरेडी लेसनमध्ये पाहिलेत. आता आपण जस्ट त्यांचे शॉर्टकट्स किंवा सोबत सगळे जे काही युनिट्स आहेत तर ते आपण बघणार आहोत. तर हे आपण व्हीने रिप्रेझेंट करतो कारण याचं युनिट आहे व्होल्ट. ओके. सो ह्याला आपण व्हीने रिप्रेझेंट करतो. नेक्स्ट आहे रेझिस्टन्स. रेझिस्टन्स मोस्टली आपण आरने लिहितो आणि याचं जे युनिट आहे तर ते आहे ओहम, जे की आपण अशा साईनमध्ये रिप्रेझेंट करतो. ओके. सो तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचं असेल तर घेऊ शकता. तर हे काही बेसिक टर्म्स आहेत. आणखी जर काही टर्म्स याच्यामध्ये तर नाही आहेत, आल्यास तर आपण नंतर पाहूया. ओके. आता आपण काही बेसिक फॉर्म्युलाज पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपला जो नेहमीचा फॉर्म्युला आहे करंटचा तो आपण बघूया. I इज इक्वल टू Q अपॉन टी. आता या ठिकाणी I म्हणजे असणार आहे करंट, Q म्हणजे असणार आहे चार्ज फ्लो आणि T म्हणजे असणार आहे टाईम. ओके. सो या ठिकाणी I इज इक्वल टू Q अपॉन टी. आता आपण यानंतर हाच फॉर्म्युला आपण असं पण लिहू शकतो Q इज इक्वल टू IT. ओके. म्हणजे हाच फॉर्म्युला आपण किती प्रकारे कोणती व्हॅल्यूज काढायची आहे. जर आपल्याला Q म्हणजे चार्ज विचारला असेल तर आपण Q इज इक्वल टू IT लिहिणार. जर आपल्याला करंट विचारला असेल तर आपण I इज इक्वल टू QT लिहिणार. ओके. सो अजून एक आहे यासाठी फॉर्म्युला, जसं की I इज इक्वल टू QT. याच्यामध्ये आपण चार्ज जो आहे आणि करंट जो आहे आणि टाईम यामधला आपण रिलेशनशिप दाखवतो आहे. तर याचप्रमाणे आपल्याला हेही माहिती आहे की करंट जो आहे तर तो व्होल्ट म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्सशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आणि तसंच चार्ज हा जो रेजिस्टन्स आहे म्हणजेच ओहम म्हणजेच रेजिस्टन्स याच्याशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. ओके. सो I म्हणजेच करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स आणि I म्हणजेच करंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेजिस्टन्स. ओके. सो याचा अर्थ आपण असं लिहू शकतो की I इज इक्वल टू V अपॉन R. ओके. I इज इक्वल टू V अपॉन R असे लिहू शकतो, म्हणजे हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे Vशी आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे Rशी. आता या ठिकाणी आपण हाच फॉर्म्युला जर आपण थोडासा मॉडिफाय केला जसं की आपण इथे केलेला आहे तर याच्याकडून आपल्याला V इज इक्वल टू IR ही व्हॅल्यू मिळेल. ओके. म्हणजे जर आपल्याला असं दिलं असेल पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करा, करंट दिलं आहे आणि रेजिस्टन्स दिला आहे, तर आपण अशा पद्धतीने ही व्हॅल्यू वापरून हा फॉर्म्युला वापरून फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट आता आपण पाहूया, जर आपल्याकडे व्होल्ट दिलेला आहे म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे तर आपण W अपॉन Q म्हणजेच या ठिकाणी वर्क डन अपॉन चार्ज अशा प्रकारे आपण फॉर्म्युला लिहू शकतो. सो हा जर आपण असं लिहिला W इज इक्वल टू VQ तरी पण चालणार आहे. याच्यामधून आपण वर्क डन किती आहे किंवा एनर्जी यूज्ड किती आहे, एनर्जी कन्झ्युम्ड किती आहे हे फाइंड आउट करू शकतो. ओके. आता हे जे आपण या ठिकाणी V इज इक्वल टू IR लिहिलं तर हेच आपण R इज इक्वल टू VI असं पण एक लिहू शकतो. त्याच्यानंतर आपण एक जूल्स लॉ पाहिलेला आहे, H इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द I² RT. हा मी चॅप्टरमध्ये एक्सप्लेन केला आहे, सो पुन्हा एक्सप्लेन नाही करत आहे. आता याच ठिकाणी जर आपण Hला जर आपण W घेतलं म्हणजे H इज इक्वल टू W, H काय आहे हीट इज इक्वल टू वर्क डन असं जर आपण घेतलं तर W इज इक्वल टू I² RT हा फॉर्म्युला तयार होणार आहे. आता W इज इक्वल टू I² RT कसं होतं ते आपण पाहणार आहोत कारण हा मी चॅप्टरमध्ये नव्हता सांगितला. सो इथे आपण एक फॉर्म्युला बघितला W इज इक्वल टू VQ. आपल्याला या फॉर्म्युल्यामधून या फॉर्म्युल्यामध्ये जायचं आहे. आपला नेहमीचा फॉर्म्युला काय आहे, ट्रेडिशनल फॉर्म्युला काय आहे, W इज इक्वल टू VQ. ओके. सो आता या ठिकाणी आपण V ची व्हॅल्यू काय घेऊ शकतो, IR घेऊ शकतो.
क्यूची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो, आय टी घेऊ शकतो. सो या ठिकाणी 2 आय आहेत म्हणजे आय स्क्वेअर, एक आर आहे म्हणजे आर, एक टी आहे म्हणजे टी, म्हणजेच आय स्क्वेअर आर टी. सो अशा पद्धतीने आपण डब्ल्यूची व्हॅल्यू आय स्क्वेअर आर टी येते हे दाखवलेलं आहे. ओके, आणि डब्ल्यू आणि एच हे दोघं काय आहेत, इक्वल आहेत. ओके, सो एच इज इक्वल टू डब्ल्यू. सो हा जो आहे हा आपला जूल्स लॉ आहे आणि हा आपण वर्क डनसाठीचा डब्ल्यू इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी फाइंड आउट केलेला आहे. त्याच्यानंतर जसं की आपण या ठिकाणी पाहिलं आहे तोच फॉर्म्युला आपण पुन्हा एकदा पाहूया. पॉवर, जो की बऱ्याच ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. पॉवर इज इक्वल टू वर्क डन किंवा एनर्जी कन्झ्युम्ड अपॉन आपल्याला घ्यायचा आहे टाईम. ओके, पॉवर इज इक्वल टू वर्क डन और एनर्जी कन्झ्युम्ड अपॉन आपण घेणार आहोत टाईम. सो हा एक फॉर्म्युला आहे. अजून एक फॉर्म्युला आपण बऱ्याच वेळा वापरत आलेलो आहोत, म्हणजे यापुढेच्या अनेक एक्झाम्पल्समध्ये आपल्याला वापरायचा आहे. पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता हा पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर कुठून कसा कधी आला ते आता आपण बघणार आहोत. आता आपल्याकडे व्हीच्या अनेक व्हॅल्यूज आहेत. एकतर आपण व्हीचं डब्ल्यू अपॉन क्यू ही एक व्हॅल्यू आपल्याकडे आहे, सोबतच व्ही इज इक्वल टू आय आर ही एक आपल्याकडे व्हॅल्यू आहे, आय इज इक्वल टू व्ही आर ही एक आपल्याकडे व्हॅल्यू आहे. तर या सगळ्या व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये भरणार आहोत आणि आपल्याला हा फॉर्म्युला मिळणार आहे. ओके, सो आपण या ठिकाणी पी इज इक्वल टू अधिक बेसिक फॉर्म्युला तयार करून घेऊया. जसं की आपण पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाईम फाइंड आउट केलं, तसंच पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. पी इज इक्वल टू व्ही इंटू आय हा एक फॉर्म्युला आपल्या बुकमध्ये दिलेला आहे, म्हणजेच वोल्ट म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स मल्टिप्लाय बाय करंट. ओके, सो पोटेन्शियल डिफरन्स मल्टिप्लाय बाय करंट हा एक पॉवरचा फॉर्म्युला आहे. सो आता या ठिकाणी पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण हा एक फॉर्म्युला वापरणार आहोत आणि आपण हा एक फॉर्म्युला वापरणार आहोत. ओके, पी इज इक्वल टू व्ही आय हा आपल्याला फॉर्म्युला तर माहितीच आहे, पी इज इक्वल टू व्ही आय. आता या ठिकाणी व्हीच्या जागी आपण आय आर लिहू शकतो आणि आयच्या जागेवरती आपण व्ही अपॉन आर लिहू शकतो. ओके, आपण काय करतो आहोत की ज्या ज्या व्हॅल्यूज याच्यामध्ये आपण पुट करू शकतो त्या त्या व्हॅल्यूज आपण पुट करत आहोत. सो या ठिकाणी व्ही इज इक्वल टू आपण आय आर लिहू शकतो इंटू व्ही अपॉन आर लिहू शकतो. ओके, आयच्या जागेवरती. आता या ठिकाणी आपल्याकडे काय आलेलं आहे, आर कट झालेला आहे आणि आय व्ही आलेला आहे. ओके, आता आपण पुन्हा या ठिकाणी आयच्या ऐवजी व्ही आर सबस्टिट्यूट करू शकतो इंटू व्ही, म्हणजेच या ठिकाणी व्ही इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो इन दिस वे पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर आलेला आहे. आता आपण जरासं युटर्न घेतला, याला आपण अजून सोपं करू शकतो. जसं की या ठिकाणी जर आपण इथे थोडंसं चेंजेस केलं तर व्ही इज इक्वल टू डायरेक्ट आपण व्ही अपॉन आर घेतलं तर इथेच आपली व्हॅल्यू निघू शकते व्ही स्क्वेअर अपॉन आर. जर आपण आय नाही घेतलं इथे, आय आर नाही घेतलं तर इथे. ओके, सो अशा पद्धतीने आपण अनेक वेजनी याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. सो जेव्हा पण आपण एखादा फॉर्म्युला आपल्याला माहिती असतो त्याच्या आधारे आपण अनेक फॉर्म्युलेज तयार करू शकतो. हे बेसिक गोष्टी पाहिल्यात. आता आपण सॉल्व करणार आहोत आपले न्यूमॅरिकल्स. सो लेट अस मूव्ह. सो तुम्हाला क्वेश्चन्स स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. पहिला प्रश्न असा आहे की हीट एनर्जी इज बीइंग प्रोड्यूस्ड इन अ रेजिस्टन्स इन अ सर्किट ॲट द रेट ऑफ 100 वॅट. द करंट ऑफ 3 एम्पियर इज फ्लोईंग इन दिस सर्किट. व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. सो या ठिकाणी आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज दिलेत त्या आपण आधी लिहून घेऊया. पहिली व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे वॅट दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला पॉवर दिलेला आहे. जे तुम्हाला गिवन वगैरे लिहायचं असेल लिहू शकता. पॉवर इज इक्वल टू 100 वॅट दिलेला आहे आणि दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे ती म्हणजे करंटची, म्हणजेच आयची व्हॅल्यू दिलेली आहे दॅट इज 3A. ओके, एवढा करंट त्या सर्किटमधून फ्लो होतोय आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते म्हणजे रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्सचं युनिट तुम्हाला माहिती आहे ओहम. ओके, सो आत्ताच आपण या ठिकाणी काही फॉर्म्युलेज पाहिले होते, त्यापैकी कोणत्या फॉर्म्युलेत यूज केला जाऊ शकतो तो आपण पाहूया. सो फॉर्म्युलेचा पेजचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेलच. सो पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. ओके, आता हे पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर कुठून आलं तर आपण पी इज इक्वल टू व्ही आय घेतलं होतं. ओके, पी इज इक्वल टू आपण काय घेतलं होतं व्ही आय. आता या ठिकाणी व्हीची व्हॅल्यू आपण काय पुट आउट करू शकतो, आय आर. ओके, आय आर पुट आउट करू शकतो जसं की आपण आपल्या फॉर्म्युलेमध्ये पाहिलेलं आहे आणि हा आय आहे असा. सो इन दिस वे आय स्क्वेअर आर. ओके, सो पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. सो तुम्हाला कळलं असेल पीची व्हॅल्यू आय स्क्वेअर आर कुठून आली तर पी इज इक्वल टू व्ही आय हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि व्ही इज इक्वल टू आय आर. ओके, रेजिस्टन्स ते तर तुम्हाला माहितीच आहे. सो आय इंटू आय स्क्वेअर आणि इंटू आर. ओके, सो इन दिस वे हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरणार आहोत. आता आपण सोल्युशन फाइंड आउट करू. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रेजिस्टन्स. सो पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. आता या ठिकाणी पीची व्हॅल्यू काय आहे 100 इज इक्वल टू आयची व्हॅल्यू काय आहे 3चं स्क्वेअर
इंटू आर आपल्याला माहिती नाही आहे. सो आधी आपण या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करूया आणि मग या फॉर्म्युलेला थोडंसं मॉडिफाय करूया. 9 इंटू आर. आता हा जो आर आहे याला आपण इथेच ठेवूया आणि हे जे 9 आहे याला आपण इकडे शिफ्ट करूया. सो 100/9 इज इक्वल टू आर. सो 9नी तुम्हाला या ठिकाणी फक्त डिवाइड करायचं आहे. 9 1 जार 9, परत एकदा येणार आहे 9 1 जार 9 आणि परत तुम्हाला हे सगळं पुढे कंटिन्यू करत राहायचं आहे. कारण जरी तुम्ही 9 1 जार 9 9 1 जार 9 केलं तर तुम्ही परत एकदा पॉईंट द्याल, परत 10च येईल, परत 9 1 जार 9, परत 9 1 जार 9 असं हे कंटिन्यू होत राहणार आहे. सो देअरफॉर 11.11 किंवा याच्या पुढे तुम्ही अजून एक 1 घेऊ शकता किंवा हा 1 नाही घेतला तरी पण चालणार आहे ओहम. ओके. सो देअरफॉर आरची व्हॅल्यू काय आलेली आहे, रेजिस्टन्स काय आलेला आहे 11.11 ओहम. सो देअरफॉर आन्सर इज इक्वल टू रेजिस्टन्स इज इक्वल टू 11 ओहम. आता पॉईंट नंतर 1 आहे तर आपण मोस्टली 1ची व्हॅल्यू काहीच घेत नाही. जर 5च्या पुढे काहीतरी असतं तर आपण नेक्स्ट नंबर घेतला असता. सो त्याच्यामुळे या ठिकाणी आपण 1 नाही लिहिला तरी पण चालणार आहे. सो देअरफॉर आपली रेजिस्टन्सची व्हॅल्यू आलेली आहे 11 ओहम. सो इन दिस वे आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केला आहे. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. क्वेश्चन असा आहे की 2 टंगस्टन बल्ब्स ऑफ वेटेज 100 वॉट आणि नेक्स्ट आहे 60 वॅट power work on 220 volt potential difference. If they are connected in parallel, how much current will flow in the main conductor? सो आपल्याला काय सांगितलेलं आहे की 2 प्रकारचं बल्ब्स आहेत, 2 प्रकारचे टंगस्टन बल्ब्स आहेत. एकाचं वेटेज आहे 100 वॅट, दुसऱ्याचं वेटेज आहे 60 वॅट, पोटेन्शियल डिफरन्स आहे 220 वोल्ट. आता आपल्याला आधी या दोघांना जर पॅरलल कनेक्ट केलं तर किती करंट फ्लो होईल हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे थोडक्यात आधी आपल्याला फर्स्ट बल्बमधून किती करंट फ्लो होतं हे काढावं लागेल, मग सेकंड बल्बमधून किती करंट फ्लो होतं हे काढावं लागेल, मग दोघांचं कॉम्बिनेशन करावं लागेल आणि डिवायडेड बाय वोल्ट करावं लागेल आणि मग आपलं जे आन्सर आहे ते आपल्याला मिळेल. सो क्वेश्चन नंबर 2. आपल्याकडे 2 बल्ब आहेत. सो प्रत्येक बल्बसाठी आपण बल्ब 1 बल्ब 2 असं घेऊ शकतो. फॉर बल्ब 1 ओके. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण लिहूया की वॅट किती आहे. सो पॉवर इज इक्वल टू येणार आहे, पॉवर तुम्ही पूर्ण लिहिले तरी पण चालेल, पॉवर इज इक्वल टू येणार आहे 100 वॅट. आणि दुसरं आपल्याला दिलेलं आहे तर तुम्ही P1 पण घेऊ शकता, P1. ओके, कारण फर्स्ट बल्बचा आहे सो P1. नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे पोटेन्शियल डिफरन्स, हे दोघांमधलं सेम आहे कारण दोघांमध्येच असतं, इज इक्वल टू वोल्ट इज इक्वल टू 220 वोल्ट. ओके. आता सेकंड बल्बसाठी आणि यासाठी इथे तुम्ही अजून एक पॉईंट ॲड करा, करंट, कारण तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. करंट I1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता फॉर सेकंड बल्बसाठी पण सेम, पॉवर P2 इज इक्वल टू किती आहे 60. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स सेमच राहणार आहे सो परत नको लिहायला. आणि करंट I2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके. सो आता या ठिकाणी आपण आपला फॉर्म्युला वापरणार आहोत कारण आपल्याला करंट, पोटेन्शियल डिफरन्स आणि पॉवर सांगितलेला आहे. म्हणजे I इज इक्वल टू P/V, म्हणजेच P इज इक्वल टू V इंटू I. आपला जो फॉर्म्युला आहे जो आपण इथे वापरला पहिल्यांदा कॉमन फॉर्म्युला तोच आपण वापरणार आहोत. ओके. P इज इक्वल टू VI हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. यालाच आपण थोडंसं मॉडिफाय पण करणार आहोत. आता आपल्याकडे करंट काढायचा आहे म्हणजे आपल्याला I काढायचा आहे. सो I इज इक्वल टू PV असं आपण त्याला थोडंसं मॉडिफाय करू शकतो किंवा नाही केलं तरी तुम्हाला त्याच व्हॅल्यूज मिळणार आहेत, नो प्रॉब्लेम. सो पहिल्यांदा आपण पहिल्या बल्बसाठी काढणार आहोत. सो I1 इज इक्वल टू P1/V. आपल्याकडे I1ची व्हॅल्यू नाही आहे, P1ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, दॅट इज 100/220. सो आपल्याला आता हे कटछट करायचं आहे, 0 0. आता या ठिकाणी 5/11, त्याच्यानंतर फर्दर आपण याला डिवाइड करूया. सो या ठिकाणी येईल 5/11. देअरफॉर I1 इज इक्वल टू 5/11. आता हे झालं I1साठी. आता आपल्याला सेम I2साठी फाइंड आउट करायचं आहे. I2 इज इक्वल टू P2/V. I2 आपल्याकडे नाही आहे सो I2 इज इक्वल टू P2 किती आहे 60/V आहे 220. 0 0 कट होतील, 2 6 आणि 11. सो 3/1 आलेला आहे I2. आता आपल्याला दोघांना पॅरेलल अटॅच करायचं आहे म्हणजे दोघांचं कॉमन आपल्याला करंट फाइंड आउट करावं लागणार आहे. सो I म्हणजेच एकूण करंट, टोटल करंट इज इक्वल टू I1 प्लस I2. I1 किती आहे 5/11, 5 प्लस I2 किती आहे 3/11 इज इक्वल टू 8/11. आता तुम्ही ह्याला जर डिवाइड केलं तर तुम्हाला एकूण व्हॅल्यू मिळेल. तुम्हाला 11ने याला डिवाइड करायचं आहे. सो I इज इक्वल टू पहिल्यांदा 0 येईल, त्याच्यानंतर 80 म्हणजे 7 येईल,
त्याच्यानंतर 22, 2 आणि 7. ओके, परत ते कंटिन्यू होत राहणार आहे, संपणार नाही आहे हा भागाकार. सो देअरफॉर ए म्हणजेच ॲम्पियर, कारण आयचं युनिट काय आहे ॲम्पियर. सो आयची व्हॅल्यू काय आलेली आहे 0.727 ॲम्पियर. सो इन दिस वे आपण कॉमन जो करंट आहे त्यामधून किती एकूण करंट फ्लो होईल तर तो फाइंड आउट केलेला आहे. सो लास्ट तुम्ही असं लिहू शकता की इफ बोथ ऑफ द टंगस्टन बल्ब्स आर कनेक्टेड पॅरलल देन 0.727 ampere current will flow. Okay, if both of the tungsten bulbs are connected parallel then 727 ampere current will flow असं तुम्ही शेवटी लिहू शकता. सो इन दिस वे आपण 2 क्वेश्चन सॉल्व केलेत. आता आपण पाहूया तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे की हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. आता या ठिकाणी कोण जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी स्पेंड करेल असं विचारले, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पॉवर कन्झ्युम्शन फाइंड आउट करायचं आहे. 500 वॅट 500 वॅटचा टी व्ही सेट आहे जो की 30 मिनटामध्ये, किंवा 600 वॅटचं हीटर आहे 20 मिनटासाठी. म्हणजे 500 वॅटचा टी व्ही सेट आपण 30 मिनटं चालवतोय आणि 600 वॅटचा हीटर आपण 20 मिनटं चालवतोय, तर दोघांपेक्षा कोण जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करेल. सो एनर्जी कन्झ्युम इज इक्वल टू वॅट इंटू टी म्हणजेच पॉवर इंटू टाईम. फर्स्ट ऑफ ऑल आपण टी व्ही सेटसाठी लिहूया. क्वेश्चन नंबर 3. टी व्ही सेटसाठी काय सांगितलेलं आहे, पॉवर किती आहे P1, याला आपण नाव देऊया, इज इक्वल टू 500 वॅट टाईम T1 इज इक्वल टू 30 मिनिट्स. आता हे मिनिट्समध्ये दिले म्हणजे आपल्याला सेकंड्समध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे, कारण मगाशीच आपण पाहिलं की टाईमचं युनिट आपण काय घेतो, सेकंड घेतो. सो 30 मिनिट्सचं तुम्हाला सेकंडमध्ये कन्वर्जन करावं लागेल. सो या ठिकाणी किती येईल, 180 आणि 0. ओके, सो 1800 सेकंड्स याचं कन्वर्जन येणार आहे सेकंड्समध्ये. सो हे झालं टी व्ही सेटसाठी. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे हीटरसाठी. आधी आपण टी व्ही सेटचं पॉवर कन्झ्युम्शन फाइंड आउट करूया. इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्शन पण चालेल, पॉवर कन्झ्युम्शन पण चालेल. पॉवर इथे घेतलं आहे, सो इलेक्ट्रिसिटी घेऊया, यूज घेऊया, कन्झ्युम्शन घेऊया, काही चालेल. इज इक्वल टू घ्यायचं आहे आपल्याला पॉवर इंटू टाईम. पॉवर आहे 500 इंटू टाईम आहे 1800. याचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे 1890 1 2 3 4 वरती 4 0. ओके, हे काय आलेलं आहे इलेक्ट्रिसिटी यूज्ड, म्हणजे इलेक्ट्रिसिटी किती वापरलेली आहे हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता इलेक्ट्रिसिटी आपण काढतोय म्हणजेच आपण करंट फाइंड आउट करतोय, म्हणजे आपण या ठिकाणी काय लिहिणार आहोत 9 लाख. ओके, सो 9 लाख जूल आपण या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी वापरलेली आहे, कारण वर्क डन झालेलं आहे म्हणजेच जूल आपण या ठिकाणी वापरणार आहोत. नेक्स्ट असणार आहे हीटरसाठी पॉवर P2 घेऊया आपण या ठिकाणी. या ठिकाणी पण तुम्ही P1 P2 घेतलं तरी पण चालेल, कारण ऑलरेडी आपण वरती एक्सप्लेनेशन दिले की P1 P2 काय आहेत. 60 वॅट टाईम T2 इज इक्वल टू वॉट 20 मिनिट्स. 20 मिनिट्सचं कन्वर्जन तुम्हाला सेकंडमध्ये करायचं आहे. सो 6×12 60 आणि सॉरी 6×12 ना 1200. ओके, सेकंड. सो या ठिकाणी पण सेम इलेक्ट्रिसिटी यूज इज इक्वल टू P2 इंटू T2 600 इंटू 1200 0000 बारसक 72. सो 720000 ॲज युजल जूल याचं युनिट आहे. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी आहे 9 लाख आणि या ठिकाणी आहे 7,20,000. तर कुणी जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम केलेली आहे, अर्थातच टी व्ही सेटने जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम केलेली आहे. त्याच्यामुळे आपला आन्सर आहे की टी व्ही सेट विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी, किंवा विल यूज पण चालेल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व करायचं आहे. इथे तुम्ही अजून एक पॉईंट ॲड करू शकता की इलेक्ट्रिसिटी यूज्ड बाय टी व्ही सेट यूज्ड, हे पूर्ण लिहा, बाय टी व्ही सेट इज मोर दॅन इलेक्ट्रिसिटी यूज्ड बाय हीटर. ओके, हे तुम्ही असं यू वगैरे लिहू नका, इलेक्ट्रिसिटी यूज्ड बाय पूर्ण लिहा, मला जागा नाही आहे सो मी असं लिहिते. ओके, तुम्हाला मार्क्स नाही मिळणार असं जर लिहिलं तर, सो तुम्ही पूर्णच लिहा. सो इन दिस वे आपण हे सॉल्व करणार आहोत. आता नेक्स्ट आपण पाहूया शेवटचा प्रश्न. सो नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे दॅट इज ॲन इलेक्ट्रिक आयन ऑफ 1100 वॅट
इज ऑपरेटेड फॉर 2 hours डेली, म्हणजे आपल्याकडे एक इस्त्री आहे जी की आपण 2 तास वापरतोय आणि तिची पॉवर आहे 1100 वॅट. सो व्हॉट विल बी द इलेक्ट्रिकल कन्झ्युम्शन एक्सपेन्सेस फॉर दॅट इन द मंथ ऑफ एप्रिल. तर एप्रिल मंथ पूर्ण आपण ती इस्त्री वापरली 2 तास रोज, तर किती पैसे आपल्याला, किती लाईट बिल आपल्याला येईल किंवा किती पॉवर कन्झ्युम्शन होईल, किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्शन होईल असं विचारलेले आहे. सोबतच त्याची प्राईस आपल्याला विचारलेली आहे की जर 5 रुपीज पर युनिट असेल तर किती चार्जेस आपल्याला भरावे लागतील. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला हे काढावे लागेल की ती जी ती जी आयरन आहे किंवा ती जी इस्त्री आहे तर ती किती पॉवर कन्झ्युम्शन करते आणि मग आपण मल्टिप्लाय बाय 5 करून त्याची MRP किंवा त्याची प्राईस फाइंड आउट करू शकतो. आणि लिहिलेलं आहे की पॉवर आहे त्या इस्त्रीची 1100 वॅट आणि टाईम 2 hours लागलेला आहे. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की एप्रिल मंथमध्ये, स्पेशली आपल्याला एप्रिल मंथ सांगितलेलं आहे, नाव दिलं आहे मंथचं, याचा अर्थ आपल्याला 30 दिवस गृहीत धरायचे आहेत कारण एप्रिलमध्ये किती असतात, 30 दिवस असतात. ओके, सो एप्रिलमध्ये किती मंथ्स आहेत, टोटल डेज किती आहेत, 30 आहेत. टोटल डेज इन एप्रिल मंथ. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसतोय, नसेल दिसत तर व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करा. दॅट इज 30 डेज. ओके, एकूण डेज किती आहेत एप्रिल मंथमध्ये, 30 डेज आहेत आणि आपल्याला चार्जेस सांगितलेले आहेत 5 रुपीज. ओके, पर युनिटला 5 रुपीज चार्जेस आपल्याला लागणार आहेत. ओके, आणि अर्थातच हे कमर्शियल आहे, म्हणजेच किलो वॅट पर आवर याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि किलो वॅट पर आवरमध्ये असल्यामुळे आपल्याला हे जे आहे तर याचं सेकंड्समध्ये करण्याची आवश्यकता नाही आहे, हे आपण आहे असं वापरू शकतो. ओके, सो किलो वॅट पर आवर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की एकूण महिन्याभरामध्ये त्याने किती पॉवर कन्झ्युम्शन केलेली आहे, त्याचे प्राईस, त्याची किंमत किती होणार आहे किंवा त्याचं एकूण बिल किती येणार आहे. सो सोल्युशन, आधी आपल्याला पॉवर कन्झ्युम्शन फाइंड आउट करावं लागेल. सो पॉवर कन्झ्युम्शन किंवा इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्ड P इंटू आय. मगाशीच आपण हा फॉर्म्युला P इंटू D मगाशीच आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे. P किती आहे आपल्याकडे, T किती आहे आपल्याकडे 2. सो 2200 एवढं काय झालेलं आहे, पॉवर कन्झ्युम्शन झालेलं आहे. आता हे किती आहे, पर आवरमध्ये आहे, सो वॅट पर आवर. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपण सेकंड्समध्ये वगैरे कन्वर्जन नाही केलं होतं. सो वॅट पर आवर हे आपलं आलेलं आहे पॉवर एकूण किती कन्झ्युम केलेली आहे किंवा किती इलेक्ट्रिसिटी एकूण कन्झ्युम केलेली आहे. आता ही इलेक्ट्रिसिटी त्याने एकूण 30 दिवस कन्झ्युम केलेली आहे. सो मल्टिप्लाय बाय 30 आपल्याला करावं लागेल. सो टोटल इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्ड फॉर 30 डेज, कारण 30 दिवस केलेली आहे. सो देअरफॉर परत एकदा आपल्याला या ठिकाणी 220 इंटू 30 करावं लागेल. देअरफॉर 000 3 0 6 वॅट पर आवर. ओके, सो इन दिस वे 66,000 वॅट पर आवर एवढी आपली एकूण इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम झालेली आहे. आता हे तर झालं की 30 दिवसामध्ये एकूण इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम किती झाली. आता आपल्याला एकूण प्राईस फाइंड आउट करायची आहे. सो ऑब्वियसली याला आधी आपल्याला किलो वॅट पर आवरमध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण आपल्याला चार्जेस दिलेले आहेत किलो वॅट पर आवरसाठी. ओके, सो कन्वर्ट करूया. किलो वॅट पर आवरमध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपल्याला सिंपल याला 1000नी डिवाइड करावं लागेल. किती आलेलं आहे 66. सो 66 किलो वॅट पर आवर हे आलेलं आहे आपलं पॉवर कन्झ्युम्शन किलो वॅट पर आवरमध्ये. आता आपण ह्याला 5 ने मल्टिप्लाय करणार आहोत तेव्हा आपल्याला एकूण एक्सपेन्सेस मिळणार आहेत. सो टोटल एक्सपेन्सेस इज इक्वल टू 66 इंटू 5 6 330 रुपीज. सो देअरफॉर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता की 330 रुपीज विल बी द टोटल एक्सपेन्सेस फॉर द इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्शन इन द मंथ ऑफ एप्रिल. ओके, सो एवढं सगळं तुम्हाला इथे लिहायचं आहे. इन दिस वे आपण हे सॉल्व केलेलं आहे. इथे T आहे, मी चुकून कसं काय आय लिहिलं मलाच कळलं नाही, सॉरी. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. एकूण एक्सपेन्सेस किती आलेले आहेत 330 रुपीज एवढं लाईट बिल येणार आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो,
असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.